आज अंजनगाव केळोबा मंदिरापाशी आम्ही आलेलो आहोत। खरं तर गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये जातीवादाचं राजकारण करण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांच्या आडून राजकारण करायला सुरुवात केलंय। आणि खरं तर छत्रपती शिवराय इतके महान होते आणि 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। त्या छत्रपती शिवरायांचा पुतळा अंधारात आणून बसून कुठतरी जातीवाद वाढवण्यासाठी राज्यामध्ये काही टोळ्या निर्माण झाल्यात। ह्या टोळ्यांचा बंदोबस्त आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृह विभागाने केला पाहिजे, परंतु आमचा गृहमंत्र्यावर आणि गृह विभागावर कुठतरी आम्हाला संशय येतोय की तुम्ही जाणीवपूर्वक असा जातीवाद वाढण्यासाठी याला प्रोत्साहन देत आहात का? कारण गेल्या चिखला असेल, त्यानंतर आता कळंबमध्ये सुद्धा संत भगवान बाबांच्या चौका जवळच तिथं जेसीबीने साफसफाई करून तिथं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसायचा। म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवराय असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजे मल्हारराव होळकर असतील, माता अहिल्यादेवी होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या महापुरुषांच्या पुतळ्यांना कोणी विरोध करू शकत नाही। परंतु पुतळा आपण कुठं बसवला पाहिजे हे लोक, पुतळ्याला कोणी विरोध करणार नाही, परंतु ज्या जागेवर जाणीवपूर्वक विरोध होऊ शकतो, कुठंतरी वेगळ्या मंदिरासाठी दिलेल्या जागेमध्ये कुठतरी तिथं आपण पुतळा टाकल्यावर जातीवाद वाढल, अशा ठिकाणी जाणीवपूर्वक कुठतरी स्वतःची पोळी भाजण्यासाठी जरांगे नावाच्या पिलावळे असतील आणि त्यांनी पाळलेले आता काही भटके कुत्रे याच्यामध्ये कुठतरी जाणीवपूर्वक वाद राज्यामध्ये पेटवण्याचं काम करण्यासाठी येत आहेत। आणि कुठतरी पाशी पुतळे देऊन अक्षरशः छत्रपती शिवरायांचा पुतळा हा धातूचा असला पाहिजे, परंतु हे बिकारचूट लोक कुठतरी छत्रपती शिवरायांचे पुतळे प्लास्टिकचे देऊन छत्रपती शिवरायांचा अवमान करतायत आणि कुठतरी फक्त जाती तेढ निर्माण करण्यासाठी असे पुतळे आम्ही वाटू। आणि आमचे ओबीसीचे नेते गोपीचंद पडळकर साहेब असतील, आमचे सहकारी आमचे नेते लक्ष्मणराव हाके यांच्या बाबतीत कुठं खालीवर बोलून शिवीगाळ करण्याचं जर काम करत असतील तर या राज्यातील आता चिखला गाव झालंय ते पाहिलं तुम्ही, वंजारी समाजाला कसं टार्गेट केलंय, तिकडे भगवान बाबाच्याच असेल। आता मी स्वतः भूममधून आलोय, भूममध्ये छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अक्षरशः पत्र्याने असं गुंडाळून ठेवण्याचं काम केलंय। म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक कुठतरी दलित समाजासोबत, आमच्या इतर मागासवर्गीय समाजासोबत सुद्धा वाद करून गेल्या अनेक वर्षापासून त्यांना सुद्धा छळण्याचं काम केलंय। येथून पुढे सुद्धा तुम्हाला राजसत्ता पाहिजे, तुम्ही हुकुमशाही आणण्याचं काम करताय। कुठतरी दादागिरी आम्ही आता खपून घेणार नाहीत। आम्ही दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी आम्ही एकत्र आहोत आणि येणाऱ्या काळात एकत्र राहून तुमच्यासोबत 2 हात करायला सुद्धा आम्ही घाबरणार नाहीत। आम्ही यशवंतराव होळकरांची, आम्ही मल्हारराव होळकरांचे वंशज आहोत, आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचे वंशज आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे वंशज आहोत आणि आम्ही त्यांचे विचार छत्रपती शिवरायांचे आम्ही खरे मावळे आम्ही आहोत। आम्ही ज्या टायमाला छत्रपती शिवरायांचं कवच झालो त्यावेळेस तुम्ही तर निजामाची चाकरी करत होतात, निजामाकडून सत्ता मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांना षडयंत्रामध्ये गुंतवण्याचं काम करत होता, छत्रपती संभाजी महाराजांना षडयंत्र करून पकडून देण्याचं काम करत होतात। तशा रक्ताचे आम्ही नाही आहोत, छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे आहोत। आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध कधीच करणार नाहीत, करू बी शकत नाहीत, परंतु पुतळा कुठं असला पाहिजे हे गावगाड्यातील लोकांना विचारात घेऊन निर्णय घेण्याचं काम असतं। परंतु इथं कुठतरी जाणीवपूर्वक आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी वाद वाढण्याचं काम करत आहेत, याला आमचा विरोध आहे। आपण महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला काय आवाहन कराल? राज्याच्या गृहमंत्र्याला आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही पाहताय, तुम्ही जर पुतळा बसायचा म्हणलं तर शेकडो परवानग्या घ्याव्या लागतात, परंतु या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळे वाद वाढवण्यासाठी जर पाठवत असतील आणि काही लोक जर असे पुतळे तयार करून फक्त वाद वाढवण्याच्या जागेवर बसत असतील, ते पुतळे बसले पाहिजे, परंतु योग्य ठिकाणी पुतळा बसला पाहिजे। गावातील सर्वच गावगाड्यातील जाती धर्माला एकत्र विचारात घेऊन छत्रपती शिवरायांचा बसला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांचा बसला पाहिजे, संत भगवान बाबांचा बसला पाहिजे, महात्मा ज्योतिराव फुलेंचा बसला पाहिजे, अहिल्यादेवींचा बसला पाहिजे, अण्णाभाऊ साठेंचा बसला पाहिजे, संत सेवालाल महाराजांचे पुतळे बसले पाहिजे। परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना विचारात घेऊन या पुतळ्यांचं का आपण कुठतरी जोपासना केली पाहिजे, परंतु कुठतरी वाद वाढवण्यासाठी हे पुतळे बसवण्याचं काम आहे। योग्य ठिकाणी पुतळे बसले पाहिजे, त्यासाठी आमचं समर्थनच असं। बंजाऱ्यांनी आलं पाहिजे, इथं सुतार, सोनार, लोहार, कुंभार, गुरव, गोसावी, डवरी या सर्व लोकांनी इथं आलं पाहिजे। हा लढा एकटा धनगर समाजाचा नाही, हा लढा ओबीसीचा आहे। कारण की आज एका चिखला गावामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करण्यात आलं, काही ठिकाणी माळ्यांना टार्गेट येतंय, आज इथं धनगर बांधवांना टार्गेट केले जाते, काही ठिकाणी संत सेवालाल महाराजांच्या लोकांना
बंजारा समाजाला टार्गेट करण्याचं काम केले जातंय. त्यामुळं आपण एकत्र राहण्याचं गरजेचं आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही लोकांना त्यांनी जवळ करण्याचं काम केलंय. अशा लोकांना सुद्धा आपण ओळखलं पाहिजे आणि आपलं कोण परक कोण आपण शोधलं पाहिजे आणि आपल्या लोकांना संरक्षण देण्यासाठी आज आपल्या अंजन गावाकडं सगळ्यांनी आगेकूच करणं गरजेचं आहे. राज्यातील सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती, आपण अंजन गावात येऊन या खेळोबाच्या मंदिराच्या परिसरामध्ये काय चाललंय हे बघण्यासाठी ताकदीनं यावं आणि आपल्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी आपण इथे येऊन आवाज उठवण्याचं काम करावं.